आळंदी ते पंढरपूर वारी म्हणजे काय? आळंदी ते पंढरपूर वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील सगळ्यात मोठी आणि पवित्र धार्मिक यात्रा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची पालखी आळंदी इथून निघून पायी प्रवास करत पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचते. दरवर्षी लाखो वारकरी या वारीत सहभागी होऊन ज्ञानोबा तुकाराम आणि जय जय राम कृष्ण हरी या नामघोषात विठ्ठल भक्तीचा अनुभव घेत असतात. वारीचा इतिहास. वारीची परंपरा सुमारे 700 ते 800 वर्षांहून अधिक जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या पादुकांची पालखी पंढरपूरला नेण्याची परंपरा पुढे सुरू झाली. ही वारी आज जगातील सगळ्यात मोठ्या पायी धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. आता बघूया आपल्या या वारीची मुख्य माहिती. कुठून प्रारंभ होतोय बघूया. तर प्रारंभ आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, समाप्ती पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. एकूण अंतर सुमारे 245 ते 250 किलोमीटर. याचा कालावधी आहे साधारण 18 ते 21 दिवस आणि मुख्य उत्सव असतो आषाढी एकादशी. आपल्या या वारीतील प्रमुख टप्पे बघूयात आता काय काय आहेत. पालखीचा मार्ग दरवर्षी काही प्रमाणात बदलू शकतो. प्रमुख मुक्कामांमध्ये पुढील ठिकाणांचा समावेश असतो: आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी आणि पंढरपूर. वारीचं वैशिष्ट्य. लाखो वारकरी शिस्तबद्ध दिंडी पद्धतीने चालतात. टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगाच्या गजरात संपूर्ण प्रवास होतो. जात, धर्म, भाषा, श्रीमंत, गरीब असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. सेवा, समता, शिस्त, स्वच्छता आणि भक्ती हे वारीचे मुख्य आधार आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवतात. आता बघूया वारकऱ्यांची दिनचर्या कशी असते. पहाटे काकड आरती आणि हरिपाठ, सकाळी पालखी प्रस्थान, दिवसभर नामस्मरण आणि अभंग, दुपारी विश्रांती, संध्याकाळी कीर्तन, प्रवचन आणि भजन आणि रात्री मुक्काम. वारीत सहभागी होताना घ्यायची काळजी. आरामदायी कपडे आणि चांगले चालण्याचे बूट वापरावेत. पुरेसं पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. आवश्यक औषधं, टोपी, रेनकोट किंवा छत्री जवळ ठेवावी. प्रशासन आणि दिंडी प्रमुखांच्या सूचनांचं पालन करावं. स्वच्छता राखावी आणि प्लास्टिकचा वापर टाळावा आणि इतर वारकऱ्यांना सहकार्य करावं. वारीचे सामाजिक महत्त्व. समाजात समतेचा संदेश देते, बंधुभाव आणि एकात्मता वाढवते, भारतीय संत परंपरा आणि संस्कृती जपते, सेवा, संयम आणि सामूहिक जीवनाची शिकवण देते, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. वारीतील प्रमुख घोष. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानबा माऊली. वारीचा संदेश. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याची यात्रा नाहीये, तर ती श्रद्धा, समता, सेवा, शिस्त, प्रेम आणि मानवतेचा उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेल्या भक्ती मार्गाचा अनुभव घेण्याचं हे एक अद्वितीय माध्यम आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत चालतात आणि सर्वांमध्ये विठ्ठल आहे हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवतात. जय हरी विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम.